नंदुरबार जिल्ह्यात 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान 5 दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झाला असून याबाबतची माहिती आज जिल्हा कृषी हवामान केंद्र कोरदा यांच्या वतीने देण्यात आला आहे। तरी पुढील 5 दिवस नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी सांभाळून ठेवावा। नंदुरबार शहरातील मिरची पतारीवरील सुकविण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची ढगाळ वातावरणामुळे खराब होणार नाही याची दक्षता व्यापाऱ्यांनी घ्यावी यासह विविध माहिती देण्यात आली आहे। जिल्हा कृषी हवामान केंद्र कोरदा नंदुरबार यांच्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे। 8 डिसेंबर 2023 रोजी तैलिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे। या निमित्त आज 6 डिसेंबर 2023 रोजी तैलिक समाज महासभा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली। या बैठकीत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत रूपरेषा ठरवण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधवांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरिता तैलिक समाज महासभा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी विनंती केली आहे। जय संताजी। समस्त तेली हिंदू बांधवांना या माध्यमातून मी विनंती करतो की 8 डिसेंबर 2023 शुक्रवार रोजी आपल्या समाजाचे संत जगनाडे महाराज यांची जयंती आहे। सालाबादाप्रमाणे नेहमीच आपण संताजी महाराजांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम उपक्रम करत असतो। या वर्षी आपण 8 तारखेला सकाळी 10 वाजता प्रतिमा पूजन, 11 वाजता रक्तदान शिबिर आणि दुपारी 3 वाजता तैलिक मंगल कार्यालयापासून शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। मी समस्त हिंदू तेली समाज बांधवांना विनंती करतो की आपण 8 तारखेला आपले व्यवसाय नोकरी करत असाल तर दुपारून सुट्टी घेऊन आणि व्यवसाय करत असाल तर व्यवसाय संस्थाने दुकानं बंद करून या मिरवणुकीमध्ये या शोभा यात्रेमध्ये सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हा आणि समाजाचं एकतेचं दर्शन घडवा। संताजींना अभिवादन नमन करा। शोभा यात्रा संपल्यानंतर लगेच तेली मंगल कार्यालयात भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या प्रसंगी एक मंगलमय भक्तिमय वातावरण निर्माण करा। सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा। एकही व्यक्ती घरी थांबता कामा नये, बाहेर जाता कामा नये। तो येईल केवळ मिरवणुकीमध्ये शोभा यात्रेमध्ये महिलांनी भगवी साडी अथवा लाल साडी आणि लाल फेटा घेऊन यात यावे। पुरुषांनी पांढरे वस्त्र कपडे आणि टोपी परिधान करून या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। नक्कीच आपण मोठ्या संख्येने याल, मी देखील येणार आहे, आपण देखील मोठ्या संख्येने यावं एवढीच विनंती। जय संताजी। आज दिनांक 6 डिसेंबर 2023 महापरिनिर्वाण दिनानिमित्त नंदुरबार शहरातील साखरी नाका परिसरात ब्लड फॉर बाबासाहेब अभियानाअंतर्गत संकल्प निर्माण फाउंडेशन नंदुरबार आणि जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर राजेश मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले। या रक्तदान शिबिराला प्राध्यापक विलास पंडित, बाळकृष्ण तायडे, डॉक्टर TM मोरे, संकल्प निर्माण फाउंडेशनचे सुनील महिरे, नंदू बैसाणे, सुरेश जावरे, रविशंकर सामुद्रे, पराग जगदेव, राहुल निकम, विजय वाघ, धर्मराज कारणकाळ, सागर गुलाले, दीपक जाधव, राहुल धोत्रे, राजेश बैसाणे, भाऊराव बिरारे, पावबा महिरे, बिरजू बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते। या महारक्तदान शिबिरात संकलन करण्यात आलेले रक्त हे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीला देण्यात आले आहे। या महारक्तदान शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर रमा वाडीकर, डॉक्टर चेतन पाटील, डॉक्टर शुद्धमती डोके, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी श्री जय सोनवणे, समुपदेशक विजय ठाकरे, महिमा वळवी, मच्छिंद्रनाथ वळवी, धनंजय वानखेडे, गोपाल देसले आदींचे सहकार्य लाभले। 6 डिसेंबर निमित्त
ब्लड फॉर बाबासाहेब या उपक्रमांतर्गत संकल्प फाउंडेशन अंतर्गत आणि गव्हर्मेंट रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हा बाबासाहेबांना या दिवशी ब्लड अर्पण करून एक प्रकारचं अभिवादन या संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हे रक्त सर्वसामान्य जनतेस त्याचबरोबर वंचितांना उपयोगी पडावं यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरातील सुरक्षा चौकीच्या शेजारी दीपक पवार यांची मोटारसायकल उभी होती. 26 नोव्हेंबर 2023 रोजीच्या मध्यरात्रीत ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त पोलीस माहितीनुसार नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरातील सुरक्षा चौकीजवळ सिक्युरिटी गार्ड दीपक वामनराव पवार राहणार नंदुरबार यांनी आपली मोटारसायकल क्रमांक PB 35N8157 सुरक्षा चौकीजवळ उभी केली होती. 26 नोव्हेंबर 2023 रोजीच्या मध्यरात्रीत ती मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 5 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 5:21 सायंकाळी दीपक वामनराव पवार राहणार नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय कलम 379 प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस नायक शिवाजी वसावे करीत आहे. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदस्यत्व महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. 7 डिसेंबर 2023 मोहिदा तहसील तालुका शहादा मोहिदा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी 7 वाजता कॅन्डल रॅली काढण्यात आली. गावातील बौद्ध समाज आणि गावातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते हजर होते. गजेंद्र निकम वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष नाना कुवर, कृष्णा कोडी पत्रकार भाऊभाई पाटील, पुरुषोत्तम अण्णा पाटील, राजाराम पाटील, पुरुषोत्तम रोहिदास पाटील, महामाया बुद्ध विहार अध्यक्ष कैलास मैरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पिंपळे, अरुणाबाई मैरे, प्रकाश गिराशे, जितेंद्र पाटील, हर्षल पाटील, राकेश पाटील, दीपक पाटील, ओंकार पाटील, कोप पोलीस पाटील, मुकेश गवडे, राजू पवार, चंदू शंकर मैरे, नारायण ऐरे, खनाशी मैरे, नरेंद्र मैरे, विशाल मैरे, अशोक मोरे, गणेश पेंढारकर, भगवान रामराजे, अर्जुन पानपाटील, राहुल कुवर, रामचंद्र मैरे, अशोक मंगडे, राजू मैरे, गणेश ऐरे, ईश्वर मैरे, वसंत मैरे, नानू मैरे, बलराम मैरे, महिला म्हणून सुरेखा मैरे, लता मोरे, बेबीबाई डोडरे, सुमनबाई बैसाने, आशाबाई मैरे सर्व ग्रामस्थांनी मिळून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा महामानवाला विनम्र अभिवादन. जिंजार क्रांती न्यूजसाठी नरेंद्र शिंदे, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. कार्यक्रमाचे मेणबत्ती आणि अगरबत्ती.